तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मार्केटमध्ये फूड ब्लॉगर आलेले असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की आपण एका कपलची इंटरव्ह्यू घ्यायची. म्हणजेच इथे आपल्याला नक्कीच एखादं कपल सापडेल. आपण त्यांना विचारायचं त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत आणि काय नाही त्या. मग बघूया आपल्याला कोणी कपल सापडतं आहे का. तेच आता अर्णव राजशिर्के तर इथे आहेत. चल आता आपण ह्यांनाच प्रश्न विचारूया असं बोलून तो आता त्याच्या फ्रेंडला जी कॅमेरामॅन असते तिला घेऊन जातो आणि इकडे अर्णव आणि ईश्वरीला म्हणतो की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, सो मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का. तेव्हाच ना अर्णव तयार नसतो, पण ईश्वरी म्हणत असते की हो हो चालेल, चला ना अर्णव सर या गेममध्ये मजा येईल असंही आता अर्णवला ईश्वरी बोलत असते. मग त्यांना आता क्वेश्चन विचारायला सुरुवात केली जातात. पहिल्यांदा ईश्वरीला परीक्षा घेतली जाते. ईश्वरीला म्हटलं जातं की जरा सांगा आम्हाला की सरांच्या आवडीचा रंग कोणता आहे. मग आता फेवरेट कलर अर्णव सरांचा रेड कलर आहे. त्याचबरोबर अर्णव सरांची स्पेशल डेस्टिनी काय आहे, मग तीसुद्धा ईश्वरीला माहिती असते आणि म्हणूनच ईश्वरी तर देत म्हणते की स्कॅन्डिनेव्हिया. मग तो मुलगासुद्धा म्हणतो वाव तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. मग आता मला सांगा सरांची आवडती डिश कोणती आहे, त्यांना कोणतं फेवरेट फूड खायला आवडतं. ईश्वरी उत्तर देते पेस्तो सॉस विथ स्टेगिटी. हे उत्तर दिल्याबरोबर हे उत्तरसुद्धा एकदम परफेक्ट निघतं. म्हणजे ना एकदम परफेक्ट अशी ईश्वरी अर्णवला ओळखू लागलेली असते. आणि बरोबर आता ईश्वरीची उत्तरं परफेक्ट तर आलेली असतात. मग आता इकडे म्हटलं जातं की आता तुम्ही मॅडमच्या आवडीला काय काय तोड देताय ते बघूया. आता अर्णवला प्रश्न विचारले जातात. तेच प्रश्न जे की आधी ईश्वरीला विचारले होते. नवरा बायको एकमेकांना किती ओळखतात तेच या परीक्षेमधून सिद्ध होणार होतं. मग आता तो मुलगाला विचारतो की सांगा मॅडमचा फेवरेट कलर काय आहे. मग आता अर्णवने ग्रीन कलर असं सांगितलेलं असतं. त्यावर ईश्वरी अर्णववर चिडते आणि अर्णवला म्हणत असते की नाही माझा फेवरेट कलर ग्रीन नाही आहे. काही काय सांगताय अर्णव सर, हे चुकलेलं आहे असंही आता ईश्वरी म्हणत असते. तेच मग आता तो मुलगाही म्हणतो की सर तुम्ही एक तर चुकवलं. मग दुसरा प्रश्न विचारला जातो की मॅडमचं फेवरेट डेस्टिनी काय आहे. आता मग अर्णव सांगतो की मॅडमचं फेवरेट डेस्टिनी म्हणजे इंदोर आहे, कारण ती सारखं इंदोरचं नाव घेत असते म्हणूनच अर्णवला तसं वाटलेलं असतं. पण हे उत्तरसुद्धा आता फायनली चुकलेलं असतं. हे उत्तरही चुकल्यामुळे आता ना इकडे ईश्वरी अर्णवकडे रागातच पाहत असते. तर त्यावर व्हिडिओ बनवणारा मुलगासुद्धा म्हणत असतो की काय यार अर्णव सर तुमची 2 उत्तरं चुकलेत. चला आता तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर तरी बरोबर देताय का हे मला बघायचं आहे. मग तेव्हाच ना ईश्वरीच्या समोरच ना एक तिसरा प्रश्न विचारला जातो की मॅडमच्या आवडीचं फूड सांगा. मग आता तो म्हणत असतो की मॅडमच्या आवडीचं फूड हे खाता येत ना तेच. मग आता ते पटॅटो ट्विस्टर जे खात होती ते फेवरेट होतं असं काहीसं अर्णवने सांगितलेलं असतं. त्यानंतर ती मुलं म्हणतात की तुम्ही सर हा गेम हरलेला आहात, मॅडम तुम्हाला चांगलंच ओळखतात पण तुम्ही मॅडमना नाही. मग आता ते दोघंही जण फूड ब्लॉगर जे आहेत ते गेल्यानंतर ईश्वरी आता अर्णववर संतापलेली असते. अर्णवला म्हणत असते की तुम्हाला ना खरंच ना माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आणि मी तुमच्याबद्दल सगळं जाणून आहे. का अर्णव सर असं करता, तुम्हाला काहीच वाटत नाही का असं देखील ईश्वरी बोलत असते. आणि तुम्ही काय सांगितला माझा फेवरेट कलर ग्रीन आहे, कधी बघितला होता हो माझा फेवरेट कलर तुम्ही ग्रीन. मग तेव्हा अर्णव तिला म्हणतो की हे काय आताही तू ग्रीन साडीच नेसलेला. अर्णवला आता मुद्दामून ईश्वरीची मजा घ्यायची होती आणि त्यामुळेच त्याचं हे सगळं काही सुरू होतं. तेच आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तुझ्या या गालावर जो काही कलर आलेला आहे ना तोच लाल गुलाबी कलर मला बघायचा होता. तुझा फेवरेट कलर लाल गुलाबी आहे बरोबर. त्याचबरोबर तुझं डेस्टिनेशन कोकण आहे बरोबर. आणि त्याचबरोबर तुला खायला आवडतो तो पदार्थ इंदोरी जिलेबी करेक्ट आहे ना. मग ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते. अर्णवला ती म्हणत असते की हे काय तुम्हाला तर सगळंच माहिती आहे, मग मगाशी तुम्ही ती उत्तरं चुकीची का दिली. मी ते तर ना मुद्दामून केलं तुझ्या ह्या नाकावरचा राग बघण्यासाठी. मला तोच तर बघायचा होता, तू रागवल्यावर किती सुंदर दिसतेस ते. असंही आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. त्याच वेळेला ईश्वरीसुद्धा
आता थोडीशी रोमॅन्टिक झालेली असते आणि ईश्वरी कोणताही विचार करत नाही की ती कुठे उभी आहे. भर मार्केटमध्येच ती आता अर्णवला घट्ट मिठी मारते. मग अर्णव थोडा अनकम्फर्टेबल होत असतो. अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय करतेस? आता आपल्याकडे सगळीजणं बघतायत. आजूबाजूला जेवढीही लोकं असतात ना तेवढी सगळीजणं ना आता अर्णव आणि ईश्वरीकडे बघत असतात. पण ईश्वरीला आता कसलीच पर्वा नसते. ईश्वरी म्हणत असते की राहू दे, मला जगाची पर्वा नाही आहे, मला फक्त तुमच्यावर हे असंच जीव ओवाळून टाकावा वाटतो. म्हणजे तुम्ही मगाशी खोटं बोललात, तुम्हाला सगळं माहिती होतं. मग मला असं वाटलं की तुम्ही मला ओळखत नाही की काय? अर्णव म्हणतो की का नाही ओळखणार मी तुला चांगलंच ओळखतो, तुझ्या सगळ्या आवडीनिवडी मला माहिती आहेत, असं देखील अर्णव ईश्वरीला बोलतो. तेव्हाच ना ईश्वरी घट्ट अर्णवला मिठी मारते. मग दुनिया काय बोलते ह्याचा ती विचार करत नाही. मग ती आता घट्टपणे अर्णवच्या मिठीमध्ये विसावलेली असते. तेच आता दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या मिठीत छान असतात. तेच वल्लरी त्या उदयकांच्या घरात असते. डोक्यामध्ये हजारो विचार सुरू असतात की हा उदयकांत कुठे गेला असेल? हा गेला तर गेला आहे, पण याने माझं जगणं मुश्किल केलंय. काय करावं? जर ह्याच्याकडे तो व्हिडिओ असेल तर माझं काही खरं नाही. तिकडनं पण माझी हार आहे आणि इकडून सुद्धा. म्हणजेच ना आता कळतच नसतं वल्लरीला की काय करावं. कारण वल्लरीला डोळ्यासमोर सगळं चित्र दिसत असतं की तिचं काय काय होणार आहे ते. तिला आता सरळ दिसतं की तिला सुद्धा पोलिसना खूप जास्त मारतायत. ते सुद्धा पोलीस कोठडीत आहे आणि तिची धुलाई होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात. सोबत काय काय घडलं होतं. मग तिला हेही आठवतं की तो राकेश तर गेला निघून, पण त्या राकेशकडे आपल्याबद्दलचे सगळे पुरावे आहेत. मग ती आता थोडीशी का होईना बिथरलेली असते. कळतच नसतं की काय करावं ते. डोकं चालत नसतं. पण आता जर मी इथेच थांबले तर माझं मात्र जगणं मुश्किल आहे. कारण या उदयकांनी सुद्धा सगळे पुरावे मागे सोडले आहेत. त्याला माझ्याबद्दल एकूण एक माहिती आहे आणि जर त्यांनी काही सांगायला गेला तर माझं काही खरं नाही, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना सुद्धा ना वल्लरी इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. इकडे तिकडे बघत असते की तिला काही भेटतंय का, पण तिला कुठेच काही भेटत नसतं. मग तिला अजूनच टेन्शन येतं. या उदयकांजवळ माझे सगळे पुरावे आहेत. जे काही प्लॅनिंग तिने उदयकांसोबत केले ते सगळं प्लॅनिंग फक्त उदयकांत आणि तिला माहिती आहे, बाकी कोणालाच नाही. मग ती थोडीशी घाबरलेली असते. जर उदयकांतने माझं नाव कुठे उल्लेख केला तर मी गेले कामात ना. त्याचसोबत एकीकडनं राकेशची सुद्धा भीती वाटत असते की राकेशने काय केलं असेल. राकेशकडे सुद्धा माझे व्हिडिओज आहेत, जे की ईश्वरीला मी मारत होते तेवाले व्हिडिओ. जर त्याने सुद्धा तोंड उघडलं, व्हिडिओ दाखवले तर माझं काही खरं नाही, असाही विचारणा आता वल्लरी करत असते. त्यामुळे वल्लरीच्या लक्षात येतं की असा तसा टाइमपास करून आपल्याला आता चालणार नाही आहे. काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर जे आहे ते आपल्याला जायला लागणार आहे आणि बघायला लागणार आहे की तो राकेश नेमका काय करतोय ते. इथे आता राकेश जो आहे ना तो मुद्दामून त्या मुलाला पुन्हा एकदा त्रास देत असतो. त्याला दुसऱ्या कोठडीत ठेवलेलं असतं तर मुद्दामून ना तिकडनं येऊन हसू लागतो आणि त्याला त्रास देत असतो. त्यावर तो मुलगासुद्धा म्हणत घाबरलेला असतो आणि तो इकडे तिकडे सैरावैरा बघत असतो. तेव्हाच ना त्याला लक्षात येतं की ह्याच मुलाने आपल्या कानातून रक्त काढलं होतं आणि मग तो इकडे तिकडे बघतो आणि लगेच आपले कान बंद करून टाकतो. तेव्हाच ना त्याला भेटायला कोणीतरी आलेलं आहे ही गोष्ट राकेशला कळलेली असते. आणि मग राकेश म्हणतो, बघितलंस का आपली पोस्ट कुठपर्यंत आहे, आपल्याला भेटायला आलेला आहे. मग इकडे वल्लरीच त्याला भेटायला आलेली असते आणि वल्लरी जेव्हा येते ना तेव्हा येताना तिने बुरका वगैरे घातलेला असतो. पण वल्लरीला बरोबर राकेशने ओळखलेलं असतं आणि तो बोलत असतो की या मामी सासूबाई या. मग तेव्हाच वल्लरी चकित होते की ह्याने मला कसं काय ओळखलं. मग आता वल्लरी त्याला विचारते सुद्धा की तुम्ही मला ओळखलं कसं. त्यावर मला माहिती आहे ना तुम्ही मला भेटायला नक्कीच येणार, कारण तुमचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्हाला तर भीती असणारच ना की त्या पुराव्यांचं मी काही केलं तर. मग आता वल्लरी म्हणत असते की तुम्ही शांत बसा, तुम्ही काय कोणत्या थराला जाऊन काय काय केलं आहे ना ते सगळं मला माहिती आहे. त्यामुळे उगाच आहे ना मला अडकवायचा प्रयत्नसुद्धा करू नका. त्याच वेळेला राकेश म्हणत असतो की मला सांगा मामी, तुमच्याबद्दलचे सगळे पुरावे
पुरावे जेव्हा मला सगळ्यांनी तुडवलं तेव्हासुद्धा माझ्याकडे होते. मी जर ठरवलं असतं ना तर तुमचं भांडंसुद्धा मी फोडलं असतं. पण का बोललो नाही तुमच्याबद्दल? का तर मला माहिती आहे तुम्ही माझ्या खूप मोठ्या उपयोगाच्या आहात. म्हणजेच काय तर मला हेही माहिती आहे की तुम्ही मला कशी आणि कधी मदत करू शकता ते. त्यामुळे मी काही झालं तरी सांगितलं नाही, कारण मला माहिती आहे ना की तुम्ही या सगळ्यामध्ये मला हेल्प करणार आहात त्या. म्हणजे मी तुला सांगू का, कारण मी जर तेव्हाच सगळं सांगितलं असतं तर झालं नसतं ना. त्या अर्णव ईश्वरीचा अजूनही मोठा बदला मला घ्यायचा आहे. हे फक्त तुटक होतं, पण आता त्या दोघांनाही ना मी सुखानं जगू देणार नाही आणि त्यासाठी त्या दोघांना बर्बाद करायला मी ऑलरेडी एक मिसाईल सोडलेलं आहे. पण त्याचबरोबर तुम्हालासुद्धा मला मदत करायची आहे. त्या अर्णवने माझे जे काही हाल केले आहेत ना ते कधीही मी विसरणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मग त्याला असं वाटत असेल की मी हरलोय, पण हा त्याचा भ्रम आहे. मी अजूनही हरलेलो नाही. मी त्याला पुरून उरेन आणि उद्यासाठी तुम्हा सगळ्यांना एक सरप्राईज आहे. काय बोलताय तुम्ही? नीट तरी सांगा. पण आता राकेशने ऑलरेडी सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि त्यामुळेच ना राकेश जास्त काही बोलत नाही. राकेश फक्त म्हणतो की बघा, मी तुम्हाला जे होतं ते सांगितलं आहे आणि आता अजून दुसरं मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, असं देखील आता तिने बोलून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा इथे वल्लरी जी आहे ती बघतच राहते. वल्लरीला आता भीती वाटत असते की ह्याने नेमकं केलंय तरी काय झालं असेल, असे अनेक विचार ना मनामध्ये येऊ लागलेले असतात. तेच आता तरी त्याला विचारायचा सुद्धा प्रयत्न करत असते की तुम्हाला काय माहिती आहे बोला ना. पण अजूनही वल्लरीला काहीच तो सांगत नसतो. उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत हे सरप्राईज पोचून जाईल तेव्हा तुम्हाला समजेलच की काय सरप्राईज होतं ते. मग तुम्ही कशाला मला विचारताय, असं देखील आता तो तिला बोलू लागतो. तेव्हाच ना ती थोडी घाबरलेली असते, पण तिला तो पूर्ण जे काही रिव्हील आहे ते करत नाही, कारण त्याने ऑलरेडी आतमध्ये बसून ना सगळ्या काही गोष्टी मॅनेज केलेल्या होत्या, ज्या की त्याने आतापर्यंत कधीच केल्या नव्हत्या. त्याला माहिती होतं आतमध्ये राहून त्याला सगळं चालवायचं होतं, म्हणून तर वल्लरीचं भांडंसुद्धा त्याने इतक्यात तरी फोडलेलं नव्हतं. आणि त्यामुळेच वल्लरीलासुद्धा तो आता धमकवत होता. वल्लरीला सांगत होता की तुला असं वाटत असेल की तुला मी हलक्यात सोडले, पण तसं नाही. तुला मी वापरून घेणार आहे, नाहीतर लक्षात आहे ना सगळे तुझे पुरावे माझ्या ताब्यात आहेत. मग ते जर पुरावे मी ओपन केले तर मग बघ, लक्षात ठेव काय होऊ शकतं ते, असंही आता त्याने म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी इकडे वल्लरीला राकेश बोलतो तेव्हा वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते. तिला कळतच नसतं की आता हा नेमकं काय करणार आहे. तिला आता कळत असतं की तिचं मरण जे आहे ते आता जवळ आलेलं आहे. तिचं काही खरं नाही, या गोष्टीसुद्धा तिला दिसत असतात. पण आता काय करणार हा सुद्धा ऑप्शन तिच्याकडे नसतो. सगळीकडनं आता मरण झालेलं असतं तिचं. तिला आता दिसत असतं की आपण या खड्ड्यात पडलेलो आहोत. जर ह्याच्या वाकड्यात जर गेलो तर ह्याने पुरावे दाखवले तर काही होऊ शकतं. म्हणून ते तो सरळ बोलतो की मी तो पुरावा ना लपवून घरातच ठेवला आहे. फक्त ते अर्णवेश्वरी मला भेटायला आले तर ना मी त्यांना सरळ सांगू शकतो की तो पुरावा कुठे ठेवला आहे ते. त्यामुळे ना काळजी करूच नको, असं देखील आता वल्लरीला राकेश बोलत असतो. आणि त्यामुळे ना माझ्या विरोधात तर जाऊही नको, कारण तुला माझी मदत करावी लागेल, असंही तो म्हणत असतो. इकडे आता अर्णव कामावर जायला निघालेला असतो. सोबत आता त्याची अंजलीसुद्धा आजपासून कामावर येणार असते. तेच आता तिकडे रमाकांत येतात आणि त्यांनी पूजा वगैरे केलेली असते. तर ते ताट वगैरे घेऊन आलेले असतात की निदान जो अर्णव आहे ते आरती तरी घेईल. मग अर्णवला आरती घ्यायला सांगितली जाते, पण अर्णव इग्नोर करतो. पण ईश्वरी अर्णवला आरती घ्यायला सांगते. स्वतःच्याच हाताने ते सगळं काही करत असते. मग आता रमाकांतसुद्धा म्हणतात की ते काय आहे ना, खरं तर ना मी हे सगळं काही माझ्या अंजलीसाठी केलं. म्हणजेच काय तर अंजली जी आहे ना तिला आज पहिलाच दिवस आहे ऑफिसला जायचा. मग म्हटलं अंजलीचं सगळं काही चांगलं व्हायला हवं, यासाठी अंजलीसाठी स्पेशल ही पूजा मी केली. त्याचबरोबर ईश्वरी जबरदस्ती का होईना अर्णवला प्रसाद देत असते. तोपर्यंत अंजली कर्णिकाला घेऊन बाहेर आलेली असते. आजपासून अंजलीचा ऑफिसचा दिवस असतो. तर अंजली जेव्हा बाहेर येते तेव्हा ती म्हणत असते की मी ऑफिसला येईन, पण जास्त वेळ काही मी थांबणार नाही, कारण कर्णिकाला मी मामीकडे सोडून येणार आहे. थोडा वेळ का होईना थांबेन, पण मी ठरवले आता मूव
ऑन व्हायचं, थोडं कामाकडे लक्ष द्यायचं असं देखील आता अंजली बोलत असते. मामाही तिचं कौतुक करत असतो. आजपासून चला तर अंजली मॅडमसुद्धा कामाला जाणार आहेत असं काहीसं आता मामा जो आहे तो बोलत असतो. आता मामी जे आहे तिच्याकडे कर्णिकाला सांभाळायला देणार असतात. म्हणूनच बघ आता अंजली म्हणत असते की मी मामीकडे तोपर्यंत कर्णिकाला देऊन येते, मग तोपर्यंत आपण निघूया असंही आता अंजली म्हणत असते. मग त्याच वेळेला आता अंजली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे जा, तोपर्यंत तुम्ही मामींकडे कन्नूला देऊन या. तर इकडे आता अर्णवला अर्जंटमध्ये शिर्केंचा कॉल आलेला असतो. शिर्केंना कळलेलं असतं ना की इथे कोणीतरी आलेलं आहे आणि बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग इमर्जन्सीमध्ये बोलवून घेतलेली असते, जी की एवढे दिवस अर्णव सगळी मीटिंग अरेंज करायचा, पण आता ही मीटिंग अरेंज ऑलरेडी झालेली असते आणि त्यामुळेच ना मग ह्या सगळ्याबद्दल कळत नसतं की काय करावं ते, आणि म्हणूनच मग आता बोलवलं गेलेलं असतं. मग अर्णवही म्हणत असतो की काय झालं आहे. अर्णव आधी अंजलीला या सगळ्यासाठी तयार करतो. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अंजलीसुद्धा तयार असते, पण तेवढ्यातच ना अर्णवला फोन आलेला असतो आणि अर्णवला जेव्हा फोन येतो तेव्हा अर्णव थोडा दचकतो, कारण अर्णवसुद्धा आता विचार करत असतो की असं अचानकपणे का बरं बोलवलं असेल. हाही विचार ईश्वरीच्या मनामध्ये येत असतो. ईश्वरी आधी ऑफिसला जाणार नसते, कारण ईश्वरीला असं वाटत असतं की कशाला आपण जायचंय, पण इकडे इमर्जन्सीमध्ये ना कॉल आलेला असतो. इमर्जन्सीमध्ये कॉल तर केलेला असतो या शिर्केने, आणि शिर्केने म्हटलेलं असतं की प्लीज सर लवकर या. मग आता अर्णवसुद्धा म्हणतो की हो हो येतो. मग तेव्हाच मामाने विचारलेलं असतं की काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का. हो ना प्रॉब्लेम झाला आहे, म्हणूनच तर ना, पण काय प्रॉब्लेम झाला आहे ते तरी सांग असंही आता म्हटलं जातं. तेच आता ईश्वरी पण विचारत असते, पण ईश्वरीला तो म्हणतो की नक्कीच काहीतरी झालं आहे, कळत नाही आहे, गेल्याशिवाय तर कळणार नाही आहे. मग आता एकत्र त्या लोकांचं जायचं ठरतं. ईश्वरी नाही जाणार असते, पण अर्णव आता जायला निघतो आहे म्हटल्यावर तीसुद्धा आता त्याच्यासोबत जात असते. तेच दुसरीकडे आता जो राकेश आहे ना तिथे असणाऱ्या हवालदारला म्हणत असतो की तुम्हाला ना माझं काम करावं लागणार आहे. काय काम करायचं आहे, तुम्हाला जेवण द्यायचं आहे का. नाही नाही ते काम नाही हो, थांबा, तुम्हाला मी सांगतो काय काम करायचं आहे ते काय आहेत ना, तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे 2 पासेस जे आहेत ना ते तयार करून ठेवायचे आहेत. कशासाठी. 2 मोठी माणसं इथे येणार आहेत, एक अर्णव राजाध्यक्ष आणि दुसरी इंदोरी जिलेबी. इंदोरी जिलेबी म्हणजे खायचे पदार्थ. नाही नाही, इंदोरी जिलेबी हे एक नाव आहे. हे नाव जे आहेत ना ते तुम्हाला असं वाटत असेल वेगळं, पण तुम्ही एकदा बघाल ना तर प्रेमातच पडाल त्या इंदोरी जिलेबीच्या. इतकी भारी आहे माझी इंदोरी जिलेबी असंही काहीसं तो आता म्हणत असतो. तेव्हाच ना त्याला म्हटलं जातं की ठीक आहे तुम्ही म्हणताय तर बघूया कोण येतं आहे ते. पासेस रेडी ठेवा, फक्तच बस झालं, एवढं काय ते माझ्यासाठी करा असंही आता सांगितलं जातं. हो हो चालेल ना, पासेस ना ठेवतो ना रेडी, एवढं काय त्यात, आणि असंही सांगितलं जातं. मग काय इकडे आता अर्णव जो आहे तो कामावर पोचलेला असतो आणि पोचल्यानंतर तो आता आरडाओरडा करू लागतो. इमर्जन्सीमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग कोणी ठेवली, कोणी केलं हे सगळं काही असं बोलून तो आता जाब विचारू लागतो. तेव्हाच आता सगळीजणं एकमेकांकडे बघत असतात, कारण त्यांनाही माहिती नसतं की एवढ्या इमर्जन्सीमध्ये मीटिंग कोणी अरेंज केलेली आहे ते. तो समोरसुद्धा बघतो. समोर बघितल्यानंतर तो आता बघतो तर काय, त्याच्या ज्या आईची मशीन असते त्या मशीनलासुद्धा कव्हर केलेलं असतं. मग हे सगळं कोणी केलं हा समजसुद्धा त्याच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग तो विचार करतो की हे सगळं कोणी केलं आणि हिंमत कुणाची झाली हे सगळं करायची. तेच इकडे राकेशचा सीन दाखवला आहे की राकेश ना कसा वेड्यासारखा बडबडतोय, म्हणजेच ना त्याला आता फक्त ना वाट बघतोय तो कधी एकदा अर्णव आणि ईश्वरी येत आहेत ना त्याची. म्हणजे अर्णव ईश्वरी आले की अर्णव ईश्वरीच्या समोरच या सगळ्याचा खुलासा होईल असंही आता त्यांना वाटलेलं असतं, आणि म्हणूनच तो वाट बघत असतो की कधी एकदा ती लोक येत आहेत ते. म्हणतो आता त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असतो. तेच आता दुसरीकडे त्याच्याबरोबर एक माणूस कैदी असतो, त्यालासुद्धा या सगळ्या काही गोष्टी तो सांगत असतो. मग जेव्हा त्याला ह्या सगळ्या काही गोष्टी तो सांगतो तेव्हा तर आता
तो म्हणत असतो की बघूया तुमचे अर्णव आणि ईश्वरी कोण आहेत ते. तेच आता अर्णव ईश्वरी अजूनही ऑफिसमध्येच असतात, कारण ऑफिसमध्येच त्याने मुद्दामून हे सगळं काही घडवून आणलेलं असतं. कारण जी बाई देशमुख मॅडम म्हणून येणार असते ना, त्या बाईलासुद्धा अरेंज केलेलं असतं या राकेशनेच कंपनीचे जे काही शेअर्स असतात ते सगळे 60% तिच्या नावावर केलेले असतात. त्यामुळे अर्णवची कंपनी त्याने पूर्णपणे धोक्यात आणलेली असते. हे सगळं काही त्यानं मुद्दामूनच घडवून आणलेलं असतं, मुद्दामून केलेलं असतं. कारण त्याला असं वाटत असतं की हे सगळं केलं तर मी यशस्वी होणार आहे, कारण काही झालं तरी अर्णव ईश्वरीला सुखानं संसार करून द्यायचा नाही, हे तर त्याच्या माइंडमध्ये परफेक्ट होतं, सेट केलेलं त्याने. आणि त्यामुळेच त्याने हे सगळे काही डाव जे आहेत ते रचलेले होते आणि त्यासाठी त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या होत्या आणि त्यासाठी तो हसतही होता. त्याला या सगळ्याबद्दल काही गम नव्हता, त्याला आनंद वाटत होता की तो काही करतोय ना ते एकदम सक्सेस करतोय आणि त्यामुळे तो खुश होता. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आता राकेशने एक अंड जे आहे ते सोडलेलं असतं अर्णवच्या ऑफिसमध्ये आणि तो म्हणत असतो की ती पावलं हळूहळू तुमच्या ऑफिसपर्यंत आतापर्यंत पोचत असतील. मग बघा तुमचं काय होतंय ते तुम्हाला आता नाही कळणार, तुम्हाला या सगळ्या गोष्टी ना नंतर कळतील, मग तेव्हा विचार करा की तुमचं काय होईल ते. असंही बोलून आता एकटाच ना हा राकेश खूप जास्त बेड्यासारखा हसत असतो आणि त्याचं हे हसणं बघून ना आजूबाजूची लोकंसुद्धा ना त्याच्याकडे पाहत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की राकेशचे हसणं एकदमच विचित्र असतं, कारण त्याला ना आता ह्या सगळ्याचा सूड उगवायचा असतो आणि त्यासाठी तो हे सगळं काही करत असतो. इकडे अर्णव म्हणत असतो की तुमच्या लोकांची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची, माझ्या आईच्या या मशीनला हात कोणी लावला, मला त्याचं उत्तर हवं आहे, कोण आहे ते, त्याची हिंमत झाली. तेवढ्यातच मिसेस देशमुख आलेल्या असतात. मिसेस देशमुखची एंट्री झाल्यामुळे अर्णव म्हणतो की मिसेस देशमुख तुम्ही इथे? हो हो मीच आली आहे. मग आता काय झालंय? मग तेव्हाच ना अर्णव त्यांना विचारतो, तेव्हा अर्णवला त्या सांगत असतात की आता कंपनीचे सगळे जे काही हिशोब आहेत ते माझ्या मर्जीशिवाय कुठेच होऊ शकत नाही. म्हणजे अर्णव विचारतो की तुम्ही काय बोलताय हे सगळं? तेव्हाच ना अर्णवला ते सांगू लागतात की तुमच्या बहिणीच्या नवऱ्याने आम्हाला 60% कंपनी शेअर्स दिले आहेत, त्यामुळे आता जे काही कंपनीचं डिसिजन आहेत ना ते मी सुद्धा घेऊ शकणार आहे आणि रादर खूप जास्त माझ्याकडे सगळे डिसिजन घ्यायचा पर्याय आहे. त्यामुळे या कंपनीचं काय करायचं आणि काय नाही हे सर्वस्वी मी ठरवणार आहे, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती ठरवते ना तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो पाहतच राहतो, अर्णव बघतच राहतो. तेव्हाच ना आता ईश्वरीला माहीत नसतं मिसेस देशमुखमध्ये कोण, म्हणजेच नाही नक्कीच ना लावण्याची आई आहे. तिची एंट्री झालेली आहे म्हणूनच तर अर्णव तिला ओळखतोय आणि डायरेक्ट मिसेस देशमुख असं उच्चारतोय. पण तिनेसुद्धा आता अर्णवला सांगितलेलं असतं की आता ह्या कंपनीचं जे काही डिसिजन असतील ना ते सर्वस्वी मी घेणार आहे, त्यामुळे तुम्ही ना मला काय करायचं आणि काय नाही ना हे तर सांगूच नका. त्यामुळे ह्या कंपनीमध्ये बेस्ट ऑफ डिसिजन जे असतील ते मीच घेईन आणि माझ्या डिसिजननंतरच सगळं काही पुढे जाईल. मग आता फाईल्समध्ये सुद्धा दाखवलं जातं, कारण अर्णवला या गोष्टीवर विश्वास बसत नसतो ना. मग अर्णवला फाईल वगैरे दाखवली जाते. अर्णवला जेव्हा फाईल वगैरे दाखवली जाते ना तेव्हा अर्णव तर चकित होतो, हे सगळं काय आहे. म्हणजे अर्णवने कधी अपेक्षा केली नव्हती की एवढं सगळं काही घडेल, पण आज या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे ना आता थोडाफार का होईना तो धक्क्यात असतो, कारण ह्याची अपेक्षा त्याने कधीच केलेली नव्हती, जे की आज झालेलं होतं. कारण त्याने सगळं पाहिलेलं होतं, त्यामुळे त्याला धक्काही बसत होता की काय करावं ते समजत नव्हतं. तेच आता दुसरीकडे ईश्वरी अर्णवकडे बघत असते, विचारते की अर्णव सर काय झालं आहे. तेव्हाच ना अर्णव तिला म्हणत असतो की हो बरोबर आहे या म्हणतायत ते. मग आता अर्णवला ती म्हणत असते, मग आता तुला समजतंय ना मी काय म्हणते ते. मग आता या कंपनीचे सगळे डिसिजन मी घेणार, माझ्या मर्जीनेच ही कंपनी चालणार, कारण का 60% शेअर्स माझ्या नावावर आहेत, असंही आता तिने म्हटलेलं असतं. मग इकडे ईश्वरी बघतच राहते, कारण आता ती म्हणत असते की जे काही होईल ते माझ्या हिशोबाने होईल आणि त्यामुळेच ना पहिल्यांदा म्हणून मी तुला सांगते की मी आधी इथून चेंजेस करणार आहे, जे म्हणजे कॅबिनपासून. कॅबिनमध्ये जे काही बदल आहेत ते म्हणजे पहिली मशीनपासून तिला हे बदल करायचे असतात.
अर्णवच्या आईची जी मशीन असते, जी जुनी असते, त्या मशीनमध्येच आता हे सगळे बदल करून तिला आणायचे असतात आणि मुद्दामून ती हे सगळं काही करत असते. त्याच वेळेला तिने आता मशीनला हात लावायला घेतलेला असताना ईश्वरी तिच्याकडनं तो हात मागे घेते आणि ही ओळख आहे सात्विक फॅशनची. मग हीच तर मला बदलायची, हीच तर चेंज करायची. हे जुन्या पुराण्या काळातलं इथे मला काहीच ठेवायचं नाही आहे. पण ईश्वरी तिला हात लावू देत नाही आणि अर्णवही सांगतो की ही माझ्या आईची ओळख आहे, त्याला मी हात लावू देणार नाही. पण ती म्हणते की आता 60% शेअर्स माझ्या नावावर आहेत, त्यामुळे जास्त माझ्या नावावर असल्यामुळे हे निर्णय मीच घेऊ शकते, असंही ती आता म्हणत असते. अर्णव आता संतापलेला असतो आणि अर्णव जेव्हा संतापतो ना, तेव्हा रागानेच ना तो आता त्या राकेशला भेटायला गेलेला असतो. राकेश त्याला म्हणत असतो की तुला काय वाटलं, तू या सगळ्यात जिंकशील, बघितलंस ना, हरलास ना शेवटी. अरे अजून तर सुरुवात आहे, पुढे पुढे बघा काय होतंय ते. अर्णव म्हणतो की मीही बघतो ना कोण हरतं आणि कोण जिंकतं ते, मलाही बघायचं आहे, असं अर्णवने त्याला डायरेक्टच वॉर्न केलेलं असतं. त्यामुळे आता राकेशही बघून हसत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.